साकरे नाम विश्रुतं येषाञ्चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति हि साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। भगवान अवतीर्ण श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। यद्यपि मधुसूदन स्वामी ने देश काल साक्षात अविद्या के कार्य कहे हैं, याते माया विशिष्ट परमात्मा से पहली माया के परिणाम देशकाल होवे है, तिसते अनंतर आकाशादि कण की उत्पत्ति होवे है, याते योग्य देश कालते आकाशादिक प्रपंच की उत्पत्ति संभवे है। तथापि मधुसूदन स्वामी का यह अभिप्राय नहीं जो देश काल प्रथम होवे है और आकाशादिक उत्तर होवे है। काहे ते अतीत काल में होवे सो प्रथम और पूर्व कहे है, भविष्य काल में होवे सो उत्तर कहे है, जाकू पाछे कहे है। आकाशादि कण की उत्पत्ति ते प्रथम देश काल उपजे है, या कहने ते आकाशादि कण की उत्पत्ति कालते पूर्व काल उपहित परमात्मा देश काल का अधिष्ठान है, यह सिद्ध होवेगा। याते देश काल की उत्पत्ति में पूर्व काल की अपेक्षा होवेगी और काल की उत्पत्ति बिना पूर्व काल असिद्ध है। याते आकाशादि कणते पूर्व काल में देश कालादिक होवे है, यह कहना बने नहीं, किंतु मधुसूदन स्वामी का यह अभिप्राय है। शास्त्रांचे एक शास्त्रकारांचा हेतू फार वेगळा असतो। जीवाच्या ठिकाणी कळण्याकरता त्याने अनेक शास्त्राने एक स्थूल सांगायचं, पण ते स्थूल नाही सूक्ष्म सांगायचं, अशी त्यांची कला आहे। कारण स्रोतापुढे सगळे अधिकाराचे आहेत असं नाही। असो, मधुसूदन सरस्वती हे फार मोठे अधिकारी, त्याने यद्यपि त्यावेळेस अर्थ शंका स्वीकारायची आणि तथापि त्यावेळेस समाधान स्वीकारायचं। एक मुद्दा लक्षात ठेवा, प्रभाकर असो, तत्वानुसंधान असो किंवा विचारसागर असो, असे जे आहे याच्यामध्ये आस्तिक लोकांची शंका यद्यपि नाही राहते आणि नास्तिक लोकांची शंका पूर्वपक्ष ऐसा आहे तो असं असते। आणि त्यातल्या बी काही आपल्या आस्तिक पूर्वपक्षामध्ये ते बी जरा पूर्वपक्ष ऐसा काय, पण वेदांतामध्ये ज्या तुम्हाला पूर्वपक्षी वेदांत करतील, मग मधुसूदन स्वामी असेल, वाचस्पती मिश्र असेल, विद्यार्थी स्वामी असतील, गौडपादाचार्य असतील, अद्वैत मकरंदकार असतील, असे कोणी हे अद्वैती सगळे, पण ह्यांच्या शंकेमध्ये जवळ यद्यपि येत असतात आणि त्यांचे समाधान करताना तथापि येतात। असं वेदांताची शंका आली, घरचा माणूस बोलू लागला की यद्यपि घ्यायचा, आणि त्याचं जर थोडंसं बाजूला वाटलं की मग तथापि त्याला सांगतं तू बाजूला घ्या, असं त्याचा अर्थ आहे। चला आता आपण आपला विषय करू, लक्ष आलं ना। तर मधुसूदन सरस्वती अद्वैत तत्वाचे मोठे फोर्स करते, मोठे महात्मे, पण त्याने माया कार्य देशकाल आणि देशकालापासून पंचमहाभूताची उत्पत्ती अशी मानले। पण त्यांचं तात्पर्य असं नाही की देशकालानंतर पंचमहाभूताची उत्पत्ती, असं नाही, जे एकदमच प्रत्यय मात्र, पण देशकाल मानले। का म्हणले? पदार्थाला अस्तित्व, पदार्थाला अधिष्ठान कुठेतरी लागलं ना। ही पंचमहाभूत सृष्टी आहे, याला अधिष्ठान कोण लागेल? आता याच्यामध्ये पाठीमागचा जर तुम्ही विषय लक्षात तर स्वआश्रय स्वविषय याच्यावरचा हा विषय। अज्ञान स्वतःच्या आश्रयाने नाही आणि अज्ञान स्वतःच्या आश्रयाने व्यवहार करतात। अज्ञानाला चैतन्याचा आश्रय एक तुम्ही स्थूल स्वरूपाला अनिरुद्ध संबंधाने मानला, वास्तविक अज्ञानाला आश्रय अज्ञानच आहे। हो, त्याला तुमचा अनुभव जर करायचा असेल तर झोपेला असले झोपच आहे, झोपेला असे शरीर नाही आणि झोपेला आश्रय काही नाही, झोप हे अज्ञानच आहे झालं। असो, म्हणून त्या मधुसूदन सरस्वतीनं माया कार्य पंचमहाभूत मानले आणि त्याचंही त्रिभुवन मानलं। तरी पण
त्याचं असं काय भूतकाळामध्ये माया, नंतर त्याचं पंचमहाभूत, नंतर सृष्टी, तसं नाही त्यांचं म्हणणं. मग एकदमच पण मानले झालं. आणि ते जरी मानलं असेल तरी त्यांनी सत्य थोडंच मानलं. देशकाळ जरी त्यांनी मानलं तर अनिरुचीनेच मानतात. मग काय उत्पत्ती मानणं काय न म्हणणं काय सारखंच झालं. अनिरुची म्हणलं काय आहे त्यात. म्हणून मधुसूदन स्वामीचा सुद्धा देशकाळ मानण्यात काही हे का करायला लागलं तरी एवढा विचार का. अरे साधक असा धुवून हे झालं निखळला पाहिजे. लोण्याचं केस जसं निघालं तशी याची समजूत साधकाची स्वतःच्या तत्वाविषयी बिनचूक निष्ठावंत बनली पाहिजे. नाही होत नाही महाराज. एखादाच गुरुसारखा महात्माने ह्या संप्रदायामध्ये तत्वनिष्ठ होतात, नाही तर बाकीकडे सांगतात पण तत्वनिष्ठ नसते. मग कोणाची बैठक कुठं असेल, कोणाची बैठक कुठं असेल, पण शुद्ध बैठक जर अद्वैत तत्वाची असेल या घराण्यामध्ये सांगतील. त्याच्यापेक्षा सांगू ते स्वरूपानंद भोगतील पण आजव तत्वनिष्ठ बसत नाही काही. ही सुद्धा गमत आहे. आम्ही पाहतो सगळं पवनावलं आहे, पण या घरात आजवत तत्वनिष्ठाची बिनचूक काही कुठं नाही आढळत. असो विषय असा की मधुसूदन स्वामीने जरी देशकाळ मागला, देशकाळ कसं कार्य आहे मायाचं. पहिलं माया माया म्हणजे काय जी नाही ती नाथाने लिहिला भाग होता. माया तुझा प्रश्न गेला वाया. नाथर आहे ते कवी नारायणाला ह्याने ज्याने काय विचारलं माया काय, कर्म काय, ब्रह्म काय असं काही विचारलं थोडं, तर ते माया म्हणलं ती माया जी नाही ती नाही ती गेली वाया. जी नाही ती कशाला विचारतो म्हणजे तुझा प्रश्नच गेला वाया. माया तुझा प्रश्न गेला वाया म्हणजे वस्तू नाही त्याचा विषय कशाला विचारतो. असो तसं यांनी जरी माया घेतलं असलं तर ते माया निर्वचनीच आहे. आणि मायापासून जे असणारं पंचमहाभूत आणि त्याचे देशकाळ अगोदर मायापासून देशकाळापासून पंचमहाभूत असे जरी घेतले तरी क्रमाने नाही घेतलं, युगपद्धत नाही. लक्ष आलं का. आणि हे कशामुळे सांगायला लागलेत, कशामुळे चालला विषय जागृती स्वप्नप्रमाणे. तुम्हाला या जगाला प्रत्येक मात्र सांगण्याकरता चालू आहे. जगाला देशकाळ नाही. जग म्हणजे जहाजिक जग तुम्ही जी मानलं, तुम्ही जग मानतात कशाला हे तुम्हाला कळतच नाही. जग म्हणजे काय त्याच्यावर विषयी आपण ते पंक्ती जग कशाला म्हणतात तुम्ही आहे ना. तर जग या शब्दाचा अर्थ नाथांनी जननीती जग असं एक केलं आहे. इथं जन्मच आहे, जिथं उत्पत्ती ती जग मानते असं काही ठिकाणी आहे नाथांच्या भागवतात. तरी पण त्याच्या पुढं गुरुजींनी सांगितलं त्रिपुटीचा परत ही जग आहे. जग नाहीच. जग ही शब्द नाही. लोक रूढी अडचण जग शब्दाचा व्यवहार होत असेल, पण तात्विकदृष्ट्या जर पाहिलं आणि साधूंच्या विचाराने जर पाहिलं तर त्रिपुटी जग नाही. आणि ती त्रिपुटी आहे ते बी सुद्धा प्रतीची मात्र त्यात क्रमसुद्धा नाही. म्हणून इथं पण माया तत्कार्य देशकाळ तत्कार्य जगत हे याच्यामध्ये कार्यकारण भाव नाही. पण त्यांनी जे स्वीकारला जर पदार्थाला उभा राहण्याकरता काहीतरी वस्तू पाहिजे ना. ही वस्तू आहे, या वस्तू ठेवायला कुठेतरी जागा पाहिजे, पण ती वस्तू ती जागा आणि त्याचं कारण एकच काढले म्हणजे क्रम नाही. क्रम म्हणला क्रम शास्त्र सांगणारे अर्ध नास्तिक अर्धे आस्तिक आहेत. कर्म सांगणारे शास्त्रकार अर्धे आस्तिक अर्धे नास्तिक आहेत. आणि वेदामध्ये सांगितलं अहम येथे प्रथम अध्याय 6 म्हणजे एकाच काळात पदार्थ युगपत आहे, त्यात क्रम नाही. हा मोठा सिद्धांत लक्षात ठेवा. अंगावर नाही बांधलं तरी पुढे बांधेल. कारण सिद्धांत हा असा आहे की कल्पनेने पायी भ्रमतात. ते नुसत्या कल्पनेने जीव फिरायला लागला झाला. कल्पना ही वस्तू नाही. कल्पना कल्पित असते. आणि कल्पना कल्पित जी असते ना ते कल्पना कल्पित आहे ही अनाधिकार्याला खरी वाटते. आणि जे अधिकारी आहेत त्यांना वाटते कल्पित आहे पदार्थ. तुमच्या भाषा खोटा म्हणायचा. त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगू का आमच्या गुरुजींनी सांगावं. एक गावामध्ये आईवडिलाच्या घरी गेलं मग सगळं भावाचं नातं असतं.
मामाचं नातं असतं आणि सासरी गेलं म्हणजे सगळेच ह्याचं नातं मेवणीचं. मग त्या मेवणी त्यांना बोलण्यामध्ये काही तथ्य असतं का? बोलणं खरं वाटतं का? एक चेष्टा आहे, तसं एक चेष्टा आहे झालं, त्या बोलण्यात काही अर्थ नाही. तसं देहादिक जगत मधुसूदन स्वामींनी जरी माया कार्य देशकालापासून पंचमहाभूत असे जरी म्हणलं, पण त्याचं तात्पर्य असं नाही त्यांचं, हे क्रम आहे. नाही, माया कार्य म्हणले की लक्षात ठेवा अनिर्वचनीय. माया कार्य म्हणले की ज्ञान मात्र, माया कार्य म्हणले की प्रतीची मात्र. अरे काय सांगावं, एकच लक्षात ठेवा, संकल्प माया आहे, वासना माया आहे. संकल्प कसा होतो कोणीही सांगू शकत नाही. संकल्पाला कारण स्वरूपाचं अज्ञान आहे, अज्ञानाचं कार्य संकल्प, पण संकल्पना अज्ञान एकच. तसं नाही गुरुजी सांगा, संकल्प आहे म्हणून अज्ञान स्वीकारायचं. अज्ञान वस्तू नाहीच की, अज्ञान ही वस्तू नाही. झालं सूर्याच्या ठिकाणी अंधकार नाही, तसं तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान आहे, चीज आहे, आनंद रूप आहे तू. त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही, त्याच्या ठिकाणी विकार नाही, आणि असं तुझं स्वरूप आहे. पण हे न कळणं, आणि या न कळण्यामुळे सगळं तुझं घोंगडं अंगावर आलं आहे. आपल्या अज्ञानासाठी विसरूच नका, माऊलीची 15 अध्यायामध्ये असं परखड होईल. आपल्या अज्ञानासाठी नसता थावलं की अर्जुना स्वतः माझे गुरुजींनी सांगावं, एक स्वचान ओळख आणि स्वैराच्या जीवाची स्वचान ओळख म्हणजे स्वतः मी कोण हे कळत नाही, ह्या स्वचान ओळख. आणि स्वैरचार म्हणजे ज्या इंद्रियाचा विषय भगवंत नाही त्या इंद्रिया स्वैराचार म्हणावं, आणि ज्या इंद्रियाचा विषय भगवंत ते इंद्रिय विधियुक्त म्हणावं. आता ते भाषेच्या पुढे नाही सांगायचं. म्हणून ना की देशकाल मधुसूदन स्वामींनी जरी मानले तर क्रम नाही मानले. तथापि ना आकाशादि कण की उत्पत्ति ते प्रथम देश काल उपजे है, या कहने ते आकाशादि कण की उत्पत्ति काल ते पूर्व काल उपहित परमात्मा देश काल का अधिष्ठान है. हा म्हणजे या क्रमाने म्हटलं तर ह्याचं अधिष्ठान कोण आहे? परमात्मा, चेतन आहे. मग जिथं परमात्मा अधिष्ठान आहे तिथं याच क्रम जरी लावलं तर ते भ्रमरूप क्रम, सात्विक नाही. मग अध्यास अधिष्ठान रूप आहे, मीठ पाणी रूप आहे. जर यह सिद्ध होवेगा याते देश काल की उत्पत्ति में पूर्व काल की अपेक्षा होवेगी, और काल की उत्पत्ति बिना पूर्व काल असिद्ध है. याते आकाशादि कणते पूर्व काल में देश कालादिक होवे है, यह कहना बने नहीं. म्हणून याला पंचमहाभूताची उत्पत्ती देशकालापासून जर म्हटलं, मग त्याला काल आला. अगोदर मायापासून देशकाल झालेलं हे काल आलं ना. म्हणजे काल आला, उत्पत्तीची वेळ आली ना, काल, आणि त्याच्यापासून पंचमहाभूत झाले असं जर आलं. पण तसं नाही, काल नाही, पाछे नाही, नंतर नाही, एकदम आहे. काल शब्द समजतो ना. आता समजा उदाहरण सांगतो मला, हे सोयाबीन, त्याचं झालं देश, आणि त्याच्या पण पदार्थ झाला ते काल, वाढतं झालं काल, आणि त्याला शेंग आला ते पदार्थ झाला. पण हे सगळं स्वप्न आहे, असा क्रम नाही. वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं हे क्रम नाही, प्रतीची मात्र आहे, युगपत आहे, विवर्त आहे, अनिर्वचनीय मानलेलं आहे. वास्तविक सिद्धांत क्रम नाही. वेदांत शास्त्रामध्ये काय नाही कळतं, क्रम नाही. समजा कार्यकारण भाव नाही, जगाला कार्यकारण भाव नाही, अज्ञान नाही. एकच गुरूंचा दृष्टांत खूप लक्षात ठेवण्यासारखं आहे. स्वप्न पडलं आहे आणि जागा हो म्हणणार, त्याला स्वप्न आहे का? आणि स्वप्न वाटतं ही झोपलं वाटतं की नाही. तसं इकडे सिद्धांत असा आहे की जन्म मरण वाटते, सुख दुःख वाटते, स्त्री पुरुष वाटते, गरीब श्रीमंत वाटतो, शहाणा वेडा वाटतो, पंडित मूर्ख वाटतो. हे सगळं अज्ञानाचं कार्य, आणि अज्ञान ह्या कार्यावरून अज्ञान स्वीकारलं जातं. आता समजा खूप उत्तम बोलण्यासारखं, लक्षात ठेवण्यासारखं, स्वतःला कोणी मूर्ख म्हणते का? कोणी असो, कोणी मूर्ख म्हणते का? हे निश्चित ठरलं ना. त्याला वाटतं तो जन्माला का नाही, त्याला काय म्हणजे तो जन्माला का नाही, लेकरं बाळायचं का नाही, हे मानली. बरं, आता याच्या पुढं तो शाणे ज्ञान आहेस ना, त्याला पुढं ज्ञान आहेस ना, तुला जन्माला वाटते का? बरं, ते झालं. तुला सुख दुःख होतंय का? काय विषयाचं नाही म्हणाल, एक जीवनमुक्तच म्हणू शकलं नाही म्हणून, बाकी सगळे याच्यात अडकलेत.
सत्वगुणाचे लोक म्हणतील सुखदुःख भक्ताला, तुला काय आम्ही विचार त्या भक्ताची जाऊ तुझी काय करते आहे? इतक्या दिवस पूजा करतो, इतक्या दिवस वाचन करतो, इतक्या दिवस जप करतो, तुझं मन काय म्हणतंय? मन दृष्टी ठरलं आहे का? मनाला उत्पत्ती नाही का? हे जर कळलं तर वेदांत करतो, नाही तर नाही कळत. सुख दुःख वाटतंय, लाभ तोटा वाटतो, ज्ञानी नाही. अरे कशाला? जर स्वरूप कळलं नाही ना, अखंड दुःखाचे सब दुःख्या बाई सुख्या कोणी नाही. जर स्वरूप कळलं तर तेव्हा चुकबर राहिली सांगितलं त्याचं जर पाहिलं त्यांनी म्हणजे जीवा सुख नव्हे. पुन्हा तर एक देव करून घ्यावा आणि त्याने म्हणजे जीवा नाही झालं. हे काय इतकं सांगितलं आम्ही स्थूल की ह्या जरी मधुसूदन सरस्वतीनं जरी माया देशकाल असं जरी मानलं आणि त्या पदार्थ उत्पत्ती जरी मानली तरी ह्याच्यामध्ये त्या शास्त्रकारांचं मत क्रम नाही, देशकाल नाही, अगोदर काळ, कालानंतर पद असं नाही त्यांचं. सगळं अनिर्वचनीय, सगळं अधिष्ठान चैतन्य परमात्मा, अधिष्ठान चैतन्य परमात्म्याशी रामकृष्ण अधिष्ठान चैतन्य परमात्मा ते या सगळ्याचं अधिष्ठान आहे. म्हणजे अधिष्ठान जे असतं ते विवर्तोपादान करणं असतं. अधिष्ठान जे असतं ते विवर्तोपादान करणं. विवर्तोपादान करणं कळतंय का तुम्हाला? सांगतो मी. आता या जगाला अस्तित्व कोणाचं आहे? चैतन्याचं. इथपर्यंत आला तुम्ही. आता अस्तित्व म्हणजे आहे पण कोणाचा? चैतन्याचा. मी आहे, पशु आहे, पक्षी आहे, एक वस्तू ही चैतन्य. या आहेमध्ये विकार आहे का? बरं, आहेमध्ये आकार आहे का? आहेला आकार आहे का? आहेमध्ये विकार आहे का? आणि आहे शिवाय जगत आहे का? मग आणि ही कला वेदांताचे, हे आहे इंद्रजाल, हे आहे बंगाली माया वेदांतातली. तर नाही तर म्हणता येत ना, आणि सिद्ध तर होईना. नाही तर आणि सिद्ध तर ह्याला गुरूंच्या जरा सांगू का? आमच्या गुरूंनी सांगा, शास्त्री बोधची गादीवली झाली. आता म्हटलं कसं म्हणावं? मग शास्त्री बोध तांबे ठेवला होता उशाला लवणला, नसलेली कल्पना असं ते. वास्तविक मधुसूदन सरस्वती अधिष्ठान चैतन्य मायाचं आहे. माया उपज चैतन्य हे सगळ्याला अधिष्ठान आहे. अधिष्ठान असलं म्हणजे त्यांचा हेतू आहे की परमात्मा ही जगत आहे आणि जगामध्ये परमात्मा, जग परमात्मा आहे. एक टिप्पणी आता टिप्पणी त्याच्यावर वाचा. देश काल की उत्पत्ति में पूर्व काल को कारण माने तो ताकि उत्पत्ति से किसी काल को कारण मानना चाहिए. जो सो आपकी उत्पत्ति में आप ही कारण है तो आत्माशय होवेगा. और ताका अन्य पूर्व काल और अन्य का आप कारण कहे तो अन्योन्याश्रय होवेगा. जो द्वितीय पूर्व काल का कारण तृतीय पूर्व काल और तृतीय पूर्व काल का कारण प्रथम पूर्व काल है तो चक्रिका होवेगी. जो तृतीय पूर्व काल का कारण चतुर्थ पूर्व काल और चतुर्थ का कारण पंचम पूर्व काल कहे तो अनवस्था होवेगी. इस रीति से दोष समूह के सद्भावते देश काल की उत्पत्ति में पूर्व काल को कारण मानना अयुक्त है. म्हणून एक स्वतःची उत्पत्ती म्हणले तर शास्त्र त्याला आत्माश्रय दोष म्हणावं. काय म्हणे त्याला? आत्माश्रय. स्वतःची उत्पत्ती स्वतः जर म्हटले तर आत्माश्रय दोष. आणि पहिल्या ह्याच्या आधी एक उत्पत्ती म्हणले आणि ती दुसऱ्या पहिलं दुसऱ्याला म्हणावं तर त्याला अन्योन्याश्रय दोष म्हणावं. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या धर्माला पहिल्यापासून दुसऱ्यापासून तिसऱ्यापासून चौथ्या पण पहिलं असं जर म्हटलं त्याला चक्रिका म्हणावी. आता चक्रिका नाही म्हणलं मग नाही, पहिलं दुसरा तिसरा चौथा पाचवा असं तर त्याला अनावस्था दोष म्हणावं. म्हणून हे अगदी बरोबर नाही. मग ही उपाधी असणारी परमात्म्याची ते देशकाल त्याचपासून झालेले पदार्थ हे सगळे युगपत आहेत. याच्यामध्ये देशकालाची गरज नाही, याला काल मानण्याची गरज नाही, याला देश मानण्याची गरज नाही. पण ह्याने जी मानलं आहे मधुसूदन स्वामींनी ते तूर्त स्थूल सुरते करता. नाहीतर नाही देशकाल कुठला आला. मधुसूदन स्वामी का यह अभिप्राय है जैसे भूत भौतिक प्रपंच प्रतीत होवे है और तैसे देश काल भी प्रतीत होवे है. आहे का नाही? आलं का नाही त्यात? कारण मधुसूदन वेदांताचे गाडे आहेत. आदित सिद्धिकारी. चल हा. जैसे भूत भौतिक प्रपंच प्रतीत होवे है. असं जसं भूत भौतिक म्हणजे
प्रपंच म्हणजे काय? त्याला तुमचं लक्षात आहे, भूत म्हणजे पंचमहाभूत, त्याच्यापासून 25 तत्व, आणि त्या 25 तत्वाचा घरी भूत प्रपंच म्हणायचा. 25 म्हणजे गाडगे मडके नाही, ही व्यवहार झाला. प्रपंच म्हणजे 25 तत्व का जो व्यवहार सो प्रपंच का जी आहे. म्हणून पंचमहाभूतापासून 25 तत्व झाले, आणि त्या 25 तत्वाचा स्थूल झाला ते आहे प्रपंच. आणि हा प्रपंच त्याचं कारण पंचमहाभूत, त्याचं कारण देश. हे कसं आहे? युगपत. हां, युगपत. युगपत. युगपत आहे. हे सगळं कसं ब्रह्मांड. याला नेहमीच मागचं द्रष्ट्यात लक्षात. स्वप्न कळलं त्याला वेदना कळलं, स्वप्न नाही कळलं त्याला वेदना कळलं नाही. स्वप्न सांगता येतच पण कळत नसतं. स्वप्न जर कळलं ना, पारमार्थ तो मिळवला, तो मुक्त झालाच. पण स्वप्न कळणं त्याला अधिकारी लागतं ना, महात्मा एक लागतो. किती सांगा, स्वप्न कळल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये समजूत बदलल्यामुळे त्याच्या नातं होतं भोग्य भोगता मी, माझं नामरूप काही नाही, नुसतं एक चित्र आहे त्याला. आणि ही जर वाटत असलं तर मग अभ्यास करा. म्हणून मधुसूदन स्वामीचा असं काही तात्पर्य नाही. आत्मा से भिन्न कोई नित्य है नहीं, म्हणून आपल्यापासून वेगळी दुसरी वस्तू नाही. याते देश काल नित्य नहीं. म्हणून आपल्यापासून दुसरी वस्तू नसल्यामुळे देश काल वेगळा ते नित्य आहे असं नाही. हे स्वतः जे आहे त्यातून न कळण्याचे परिणाम आहेत. औ विना होए की प्रतीति होवे नहीं. आणि ते उत्पन्न नाही नसलं तर प्रती कशी, म्हणून उत्पत्ती मानली. पण उत्पत्ती ही अनिर्वचनीय नाही, पदार्थही अनिर्वचनीय नाही. विना होए की प्रतीति होवे नहीं. मग चित्रविलास वादळ हेच तर कळलं बॉम्बला ना. चित्रविलास वादळ अनिर्वचनीय कळलं नाही. अधिष्ठान माणसं आणि त्याचा विचार केवढी आंधळत आहे, तेवढं आंधळ पण आहे. अरे सच्चिदानंद असणारच ते दुःख होईल कसं? तुला जन्मवरून वाटतं, मग परमात्मा सुखदुःखी झालं काय? परमात्माला जन्मवरून आलं काय? मग ही अज्ञान मानावं लागेल. अज्ञान मानल्याशिवाय ही संगती लागत नाही. आता त्याच्यामध्ये हा विषय बाजूला ठेवू आपण. पण मधुसूदन स्वामींनी माया चैतन्य आणि त्यात पंचमहाभूत हे सगळं अधिष्ठानं वेगळं नाही, हे त्यांना सांगायचं आहे. हे काय सांगायचं आहे? अधिष्ठानं वेगळं. जरी देशकाळ मांडला, जरी सगळं मांडलं तरी अधिष्ठानं वेगळं नाही. याला एक दृष्टांत देऊ का? गुरुजींनी सांगितलं. हां, चित्रात एक महिला आहे, तिच्याकडे एक लेकरू आहे का नाही? तिच्याकडेला लेकरू आहे. मग त्या लेकराला त्या लेकराच्या आईला अधिष्ठान कोण आहे? भिंत. हां, भिंत. काय म्हटलं? भिंत. हां, भिंत. भिंत. हो हो हो. मला ऐकत नाही रे, कारण नाही मी सांगण्याचा एक नाद असतो, आणि तुम्ही जर मोठ्यानं बोलत मी तुम्हाला रागवणार नाही. तर जसं त्या भिंतीवर बाई आहे, तिच्याकडे मुलगा, त्या दोघाला अधिष्ठान भिंतच आहे. तसं देशकाळ पदार्थ ते अधिष्ठान भिंत आहे. तसं पंचमहाभूत देशकाळ आणि पदार्थ ह्याचं अधिष्ठान चेतन आहे. मग ते चेतनून वेगळे नाहीत. एवढंच. वेगळ्याच्या भावना आबरच सावली. हां, आता त्या वेगळ्याच बाहुलीला अधिष्ठान कोण आहे? चेतन. हां, चेतन. ठीक आहे. पण क्रमाने जर गेलो तर वेगळ्याचं बाहुलीला ते वेगळ्याचा आकारचे भावले त्याचं अधिष्ठान चेतन अधिष्ठान. असं वेगळ्याच भावली कुठे आहे रे? ते वेगळ्याचे भावली कुठे? वेगळेच भावली कुठे? अरे ही वेगळ्याच्या भावले आहेत. आहे का नाही? पण तुम्ही ह्या वेगळ्याचं भावलं काय म्हणता? मी गोरा, मी विधवा, मी काळा, मी 3.5 फूट उंचीचा, आणि मी माझे डोळे कमळासारखे. किती वेगळेपणाचा बाजार. ही बेगड्याची भावली. बेगड्याची भावली पाहायची का भोगायची? पाहायची बी नाही, भोगायची बी नाही. ती नाही म्हणून बसायचं. हां, पाहिलं तर काय आणि भोगायला तर दुसरं आहे ना. मग ती नाही म्हणा, ते नाहीच. ते नामरूपाची वृत्ती काढून टाक. वस्तू आहेत म्हणून अलंकाराची बुद्धी काढ, अधिष्ठानच आहे. नामरूपाचे त्या अलंकार सोन्याचा, ते सोन्याकडून अलंकार नाही असं आहे. म्हणून सिद्धांत इथे घेतो नेहमी.
सिद्धांत कुठे घ्यायचा आहे? वेगळेच भावलं तुम्हाला वाटलं असं तसं नाही, ते वेगळं ही दिसतंय ते ही सगळं वेगळेच भावलं. हो, मग वेगळेच भावले बोले काय टप्पर आहे, वेगळे भावले ते आईबाप कोण आहेत? आहे का पत्ता कशाचा? काय कोणाचं कोणाला संबंध नाही, पत्ता नाही, नुसतं भ्रमणच पाहिजे भ्रमत असते. भ्रमणाने कल्पनेने हे सगळं फिरायला लागले. ते फिरायचं आता याच्यापेक्षा ज्ञानोबाने सांगितलं. आता ते कुलचे ना असं लेकरू फिरवतं, मग कुलची चक्राकार दिसते की नाही? आता चक्राकार नुसते कुलचेच येते, तसंही नुसतं फिरणं हे कुलचीच आहे, असंही नुसतं भ्रमण. जैसे भूत भौतिक प्रपंच प्रतीत होवे है और तैसे देश काल भी प्रतीत होवे है, हाँ। और आत्मा से भिन्न कोई नित्य है नहीं, या ते देश काल नित्य नहीं और विना हुए की प्रतीति होवे नहीं, या ते आकाशादिक न की न्यायी देश काल की भी उत्पत्ति होवे है। सो देश काल माया के परिणाम है और चेतन के विवर्त है। जो विवर्त होवे सो किसी का कारण होवे नहीं, या ते आकाशादिक प्रपंच की उत्पत्ति में देश काल को कारणता बने नहीं, किंवा कारण प्रथम होवे है कार्य उत्तर होवे है। आकाशादिक प्रपंच ते देशकाल प्रथम होवे है, यह कहना बने नहीं। यह वार्ता नेड़े की कही आए है। पुढे जवळ सांगून आवडत आम्ही. नेडे म्हणजे जवळ, नेडे शब्दाचा अर्थ जवळ. नेडे कहे आले म्हणजे सांगून आलो, आणि नेडे कहेंगे म्हणजे जवळ सांगू, कहेंगे म्हणजे पुढे सांगू, आणि कहे आहे म्हणजे आता सांगून आलो. ते स्वप्नाच्या दृष्टांताने कार्यकारण जे विवर्त असतं ते तर कार्यकारण भाव नसतं, विवर्त असतं ते कार्यकारण भाव नसतं. कसे ते सांगतो तुम्हाला, हा ना, तर घ्या लक्षात, है ना. आता स्वप्नातला बाग आहे, स्वप्नातला हत्ती आहे, स्वप्नातला गाय आहे, हा वासुर आहे, मग याच्यामध्ये कार्यकारण भाव आहे का? नाही का? युगपत आहे म्हणून, प्रतीची मात्र आहे म्हणून, विवर्त आहे म्हणून. आणि विवर्ताचे मिथ्या पदार्थात कार्यकारण भाव नसतो. हे तुम्हाला कळलं, हे तुम्हाला कळलं. हां, उदाहरण कळलं. सिद्धांत त्याला वर सिद्धांताकडे चला, हे तुम्हाला कळलं उदाहरण. पण सिद्धांताकडे चला. तुम्ही आत्मस्वरूपात जर आहात, तुम्हाला जन्ममरण आहे का? आई बाप आहेत का? नातं गोत आहे का? काहीतरी आहे का? मग हे भ्रमाने मानले का नाही? अरे साधूंच्या विचारांनी तुम्ही जन्ममरण अमर आहा, अमर आहा, खरे की खोटे पहा. अरे तुम्ही अमर आहेत म्हणजे मरणारे नाही, तुम्हाला जन्ममरण नाही, हे आहे सिद्धांत. पण त्या मायाने तुम्हाला इतकं ढकलून टाकलं की सगळं अंगावर घेतलं. तरी पण आणखी साधू, अरे बाबा ही कल्पना आहे, विवर्त आहे, आणि विवर्त असतं त्यात कार्यकारण भाव नसतो, ती मिथ्या असते. कार्यकारण भाव नाही म्हणून तर परमार्थामध्ये ज्ञानाच्या दृष्टीने कार्यकारण भाव नाही, श्रेष्ठ कनिष्ठता नाही. म्हणून इथं जर मधुसूदन स्वामींनी जर सांगितलं तर देशकाळ त्यात पुढचं प्रपंच हे सगळं विवर्त आहे, आणि विवर्त असतं ते कोणाचं कारण होत नसतं, कोणाचं कार्य होत नसतं. विवर्त असतं ते कोणाचं कारण होत नाही, कोणाचं कार्य होत नाही. गमते हे झालं काय विचार नाही, कार्यकारण भाव नाही म्हणाला. पण आहे एवढं खरं मात्र नाही नाही. एकदा काय झालं, गार्गी जनक राजाच्या काळात अंगावर कपडा नाही, दिगंबर मूर्ती. काही लोक म्हणजे कपडा घाला म्हणजे कोणाला लाजायचं, म्हणजे हे सगळे सामरच आहेत. म्हणजे मला लाजायला पुरुष काय म्हणजे का? मी नागवी उघडे हिताळच दिसत आहे, पण मी कुठं कळायला लागले त्यांना. मग याज्ञवल्की काही प्रसंगांची तर सभा भरली जनकाचे, त्यांनी ब्रह्मज्ञान सांगितलं लागतं. ब्रह्मज्ञान सांगितल्यानंतर बिनचूक तर तो पटलं, आणि मग ती म्हणजे एवढा पुरुष आहे आता कपडे घालते म्हणजे आत्मस्वरूप प्राप्त झालं तोच पुरुष, बाकी सगळे बाय आहेत. हो, देहबुद्धी आहे का नाही? मग देहबुद्धी पाहिजे का पुरुष आहे?
किती तुम्हाला पुरुषाचा आणि बायांचा भरून काढून टाकला. त्यांना वाटतं मी बाई, तुम्हाला वाटतं मी पुरुष. आणि सगळं माझी काही सगळे पंचमहाभूत कार्य कल्पित आहे, अनिर्वृत्ती नाही, तिथं कार्यकारण भाव नाही, तिथं नामरूप नाही काही. पण हे ना असं जकडून टाकलं. म्हणून तर आपल्याकरता घ्यायचं आहे. आपली स्थिती झाली ती होत असतं बरं का. पण आपल्याला काय वर हे कळण्याकरता सांगतो आम्ही बरं का. आणि मुक्ताबाई नाहत होत्या आणि चांगदेव आले. चांगदेव आल्यानंतर चांगदेव मागं सरकले. थोडी मुलगी ही 14 ही 14 वर्षाची. काय म्हणजे निगुऱ्या सांबाराच्या पोटच्या त्यांची भाषावर का. कारण तुला हाड कातड बरंच असतं का रे. तुला जनावरं जातात, त्या जनावराला काय नसतं का घराला कोंदडे किंवा असं काही असं जरा गोल पुढे आलेले असं काही असं नाही. मग हे सगळं देहादिक जगत पंचमहाभूताचं कार्य आहे ना. तुला ते ही मुलगी आहे, नागी उघडी आहे असा भ्रम झाला. परशु नागी उघडी नाहीच करत तुझ्यासमोरून, तिथं तुझी बुद्धी करून जाईल. तर ती नामरूपाची बुद्धी जर असेल तर त्याला हे नाही, व्यवहार होणार नाही. आणि झाला तर त्याचा दोष लागणार नाही. पण हे अभ्यास केल्यावर ही स्थिती प्राप्त झाल्यावर बरं का. पण जगत सत्याचं बुद्धी किती आहे हे याच्यातून सांगायचं होतं. आपण अभ्यास केल्यावर ही अवस्था सहज घडत असते, बळच करायची नसते बरं का. अभ्यासाने बरोबर होत असते असं ते. तुम्हाला एकदम बॅरिस्टरची पदवी नाही जर तुम्ही अभ्यास कराय. तसं तुम्ही जीवनमुक्त होण्याकरता अंतकरण उपजी ठरवा. पंचमहाभूत आणि तत्कार्य माईक आहे, ते विवर्त आहे. विवर्त म्हणजे वेगळं आहे. वेगळे जो पदार्थ असतो त्याच्यामध्ये जनजन भाव नसतो, त्याच्यामध्ये कार्यकारण भाव नसतो. तर नाही परमार्थ म्हणजे वेदांत बांधणं अंगावर कठीण. वेदांत कळणं सांगणं पण अंगावर बांधणं रे. हो म्हणून तर नेहमी अभंग मी म्हणतो आमच्या गुरुजी, कोणाचे गणगोत आणि कोणाचे मायबाप. जीव सिद्ध नाही, आत्म्याला जर मरण नाही कोणाचं. मग कुठं कळायला लागलं कोणाला. आणि ह्या समजुतीत राहायचं आणि व्यवहार बिनचूक करायचा आहे. हे साधूचे घरचे खूप गोष्ट आहे. हे समजुतीत बिनचूक राहायचं आणि शास्त्रोक्त वागायचं. तर त्याची समजूत झाली ना मग त्याची समजूत बरोबर नाही. शास्त्रबाह्य आचरण केलं तरी ते समजूत बरोबर नाही. आणि नुसतं आचरण केलं तरी भागत नाही. मग आचरण आणि पूर्वनुसार उत्तरनुसार अगोदर मी ब्रह्म आहे, मी साक्षी आहे, मी द्रष्टा असं निश्चित व्हायला पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप आहे. आपण ब्रह्मनिष्ठा राखते पूर्ण तत्परायण आहारनिशी. मी ब्रह्म अखंड, मी तो वासुदेव तत्वचा. तो का म्हणे आम्ही विधीचे जनीचे स्वयंभवाचे केले नाही. हा निश्चित की इतका निश्चय झाला पाहिजे. स्वतः संशयवणे आणि दुसरं संशय घातलं तरी घेऊन. याला माझे गुरुजी दृष्टांतच असत नेहमी. आम्ही चिंतनाच्या बाजूला काय सरकतो. अंगावर बाणावं चिंतन करावा आणि मग त्या शक्तीचा आपल्याला उपयोग होईल. त्याला गुरुजी सांगा किती गाडो तुम्हाला उभा केलं मी गाडो वाटेल. 100 गाडो मग तुम्हाला उभा केलं मी गाडो वाटेल का नाही. 16 दुसरा विषय. किती आंधळे डोळसपणा सिद्ध करील. किती आंधळे एकत्र असं ते डोळसपणा सिद्ध करतील का. सगळ्याला डोळस असताना 100 सिद्ध करील. आंधळे माणसं डोळसाला सिद्ध करू शकत नाही आहे ना. आपण डोळस मात्र सगळ्याला सिद्ध करतो. गावात तीन गुरु सांग किती मूर्खाने शाणा निवडल्या जाईल का. शाणा मूर्खाला निवडतो, शाणा मूर्खा निवडतो. तसं ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. आपल्याकरता महात्म्य अवतीर्ण झाले आणि त्याने आपल्याला निवडून बाबा रे तुम्ही जन्म मरून रहित आहे, तुम्हाला जन्म मरण नाही, तुम्ही सच्चिदानंद रूप आहेत असं ते सांगतात. असं कोण म्हणते अमर हा अमर खा खरं काही खोटे पहा. तुकोबर आहे तुम्ही अमर आहे खरं बघा, खोटं कशाला का. खरं काही खोटे विचार करा झालं. म्हणून मधुसूदन सरस्वती सुद्धा तात्पर्य असंच आहे की चेतन अधिष्ठान त्याचे उपाधी माया तत्कार्य जगत ही उपाधी असते, विवर्त असते. त्याच्यामध्ये मिथ्यापणा असतो, त्यामुळे कार्यकारण नाही. पण आम्ही तुम्हाला सांगितलं का कळण्याकरता. वास्तव त्याच्या अगोदर माया, त्याच्यानंतर देशकाल, त्याच्यानंतर पंचमहाभूत, त्याच्यानंतर त्रिभुवन हे उगं कळण्याकरता. वास्तव काही नाही. चला.
याते भी देश काल को आकाशादिक प्रपंच की कारणता बने नहीं। हो मग पंचमहाभूताचे प्रपंचाला कारण तर होत नाही. प्रपंच म्हणजे पंचतत्वाचा प्रपंच म्हणजे जगत नाही. पंचवीस तत्वाचा व्यवहार. मग देवताचे 25 तत्व आहे, माणसाचे आहे, पशुचे आहे. 25 तत्वाचा व्यवहार. हे 25 तत्वाचा एक आकार आहे. हे 25 तत्व खोक आहे. हे 25 तत्वाचं खोक आहे. हे 25 तत्वाचं खोक आहे. हे 25 तत्वाचं खोक आहे. याचा व्यवहार याचं नाव प्रपंच. 25 तत्व का जो व्यवहार सो प्रपंच कहिए. तेव्हा संसार कशाला म्हणायचा आहे? ज्ञानोबाराने सांगितलं. उपजन्याने नेमणे हे शास्त्र जे मान या नाव संसार. जन्मन आणि मरण हे जे खरं मान ह्याला संसार म्हणायचं. लेकरं बाळं गाडी मोठं ही व्यवहार आहे. म्हणून साधूंचा विचार वेगळा अलौकिक असतो. व्यवहार बुद्धीचा विषय नसतो. संसार म्हणजे कशाचा? असं लई संसार साठला. काय संसार साठला रे वेड्या? गाडगे मुलके जमवलं चुनाचा ढग केलं. काय केलं याच्यापेक्षा? नाही का ते काय सांगायला लागलो आम्ही? साधूंचं काय म्हणणं आहे आणि शास्त्रकार काय म्हणतं या दोघांचं समन्वय लागलं पाहिजे का नाही? ते काय म्हणतं आधी देह काय खरं देह संबंधी पसारा. मग देह संबंधी पसारा म्हणजे मायाचं तत्काळ देशकाल. देशकाल पंचमहाभूत हे भगवंताची उपाधी आहे आणि उपाधी असते व्यवर्थ असते. व्यवस्थामध्ये कार्यकारण भाव नसतो म्हणून अध्यास अधिष्ठान रूप आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे कळत नाही म्हणून थोडंसं सांगितलं. याते भी देश काल को आकाशादिक प्रपंच की कारणता बने नहीं, किंतु स्वप्न के पिता पुत्र की न्यायी देश काल सहित आकाशादिक प्रपंच माया विशिष्ट परमात्मा ते उत्पन्न होवे हे. माया विशिष्ट परमात्म्यापासून हे झालं. दयापासून सकळ मंडळे झालं असं मधुसूदन सरस्वतीचं म्हणणं आहे. पण जसं स्वप्नामध्ये मुलगा आणि त्याचे वडील आहेत याच्यामध्ये जर जन्यजन्यपणा नाही. बाप आणि मुलगा एकदमच प्रत्ययाला येतो असं हे त्याप्रमाणे म्हणजे ही जगत माया देशकाल पंचमहाभूत त्याचे हे सगळं प्रपंच हे एकाच काळजी आहे. याच्यामध्ये क्रम नाही. जसं स्वप्नातला बाप आणि मुलगा यात जसं जन्यजन्यपणा कार्यकारण भाव तसे हे जगत कार्यकारण भाव रहित आहे. हे कार्यकारण नाही. म्हणून मधुसूदन स्वामी देशकाल जरी मानला तर त्यांचं ते तात्पर्य नाही मानायचं झालं. म्हणून थोडं खरे मधुसूदन स्वामी हे खरे जास्त नाही त्यांना नाही लक्षात. त्यांनी मधुसूदन स्वामी हे मानायचंच नाही असं त्यांना सांगायचं. त्याला एक सांगू का गुरुजींनी सांगावं. हा हे आता खरं आहे प्रसंगाने बोलले असतील पण ते वेदांतच नाही जोडत पाहिजे. जागा द्यायची प्रतीची मात्र म्हणजे त्यात क्रमच नाही. आणि क्रम नाही म्हणतं माया देशकाल पंचमहाभूत कशाला घेतलं एवढं खोटं ना. पण एखादा चाणक्ष स्रोत असेल तर त्याच्याकरता पुन्हा त्या बोलावं लागतं. पुन्हा सांगायचं काही प्रसंग चाणक्याला सांगायचं ते तो म्हणजे अहो ते खरं पण तिथं सांगितलं अरे त्यांच्या तात्पर्य तसं नाही हे सांगायचं पुन्हा. कोई पदार्थ आता एकदा समज सुखे करावं संसार न सांडे दोन्ही वार. मग हे कसं वरायचं तर म्हणते सुखाने संसार कर न सांडे दोन्ही वार. प्रपंच परमार्थ आहे गोष्ट करे पण त्याचं पुढचं चरण काय? सुखे करावं संसार न सांडे दोन्ही वार. पुढं काय चरण? ते पुढे जे चेतन आहे त्याला धरून करा. त्याला धरून केलं की हे व्यवहार होत नाही. माणसं मुळात जात नाही. हां कोण साधू संताला लेकरं बाळ नाही तर काय नाही. हो ना काम कुठं नाही होतं पण तिथं भगवंत काम करीत होता. तुमच्याजवळ कोण आहे? त्यांच्याकडे प्रपंचच दिसतो पण त्यांचं भगवंत त्यांच्याजवळ काम करीत होता हे काय दिसत नाही. चोकोबारायचं बाळणपण केलं हे कुठं? तुझं बाळणपण दवाखान्यात होतं आहे. ज्ञान सांगतो कुठलं काय आहे का नाही गमतोय काय का नाही. चोकोबारायचं तर काय सांगू रे लाज वाटते एखाद्या वेळेस. भगवंतानी गौऱ्या लावल्या. भगवंतानी चोकोबारायचं बहिणीचं रूप घेतलं आहे. आणि हां आणि ते एकदा काय झालं सांगतो मला ही लई आवडतं नाही. एकदा काय झालं चोकोबाराय सांगितलं होतं मंडळीनं अहो आता माझी वेळ आलेली तुम्ही वहिनीला काय ते नातं घेऊन या.
बरं म्हणून गेलं पंढरीला, हे गेले विसरून. बहिणीला आणायचं गेले विसरून, गेलं पंढरीला. पंढरीला गेले, आता भगवंताला चिंता. हां म्हणजे आता काय करावं, चोकोबारायचं राहिले तर काय करायचं. मग त्यांनी काय केलं, चोकोबाराने पांडुरायाने त्यांच्या बहिणीचं रूप घेतलं. बहिणीचं रूप कपड्यात कुंकावर लावलं, बरोबर म्हणलं गुरुजी सांगा. आणि ते पदर आहे ना, त्या पदरातून वरचं फाटकं थोडं दाखवून त्याच केसाचे वर बुटके दिसले. म्हणजे असे रूप म्हणजे पुढे पांडुरंग गेलं. मी आता बरा दिसतो ना, तर त्यावेळेस सांगितलं देवा तर कोणतं पार्ट गोड दिसणार नाही. अशा रीतीनं भगवंत अशा रूपाने चोकोबाराच्या बहिणीचं रूप घेऊन तिथं जाऊन बाणपण केलं. आणि ते बाणपण स्वतः गौऱ्या लावला. आणि गौऱ्या लावल्यानंतर त्या गौऱ्यावर भगवंताच्या हातचं शंख चक्र त्या गौऱ्यावर उमटले. आणि हे पाहिल्यानंतर ते पुढचे कार्यक्रम झाला सगळं. मग सांगा आता मग चोकोबाराचा प्रपंचाचा परमार्थ होता रे, कळते का काही. कोणी साधून संसार करणार असा केला आहे, लोकांचे मुंडके नाही मोडले. असा संसार करा ना, मग आम्ही कुठे नाही म्हणतो. कळतं का, हे नर द्यायचं करता हिथं आलं आहे, मुख्य नरदेही करायचं आहे. मग आता म्हण सुखे करावं संसार, असा कर संसार, मग तुला जन्म मरण नाहीच राहणार, तुला खरं सुख मिळणार. म्हणून देशकालाची खेळसुद्धा विवर्त असल्यामुळे, भगवंताची उपाधी असल्यामुळे ते विवर्तपणाचं कारण होत नाही. चला, कोई पदार्थ किसी देश में किसी काल में उपजे है, अन्य देश में अन्य काल में नहीं उपजे है. इस रीति से सारे पदार्थ प्रलय काल में नहीं उपजे है, सृष्टि काल में उपजे है. याते देश काल को कारणता प्रतीत भी होवे है, तो भी जा मायते देश काल सहित प्रपंच की उत्पत्ति होवे है, ता मायाते ही देश काल में कारणता और अन्य प्रपंच में कार्यता प्रतीत होवे है. आकाशादि प्रपंच के देश काल कारण नहीं है, याके विषय. वा, आता अगोदर थोडं लक्षात घ्या. हां, काही देशाला काही भागाला त्या देशाचे पदार्थ उत्पन्न होतात. हां, फणस कोणकडे उत्पन्न होतं, कोल्हापूर भागाकडे. हां, शेंगा इकडं होतात महाराष्ट्रात. आणखी ज्या देशात पदार्थ उत्पन्न होतात, गोष्ट खरी आहे. तसं मायापासून झालं देश का, त्याच्यापासून झालं पंचमहाभूत, त्याच्यापासून झाले पदार्थ. हे ज्या वेळेस जरी झाले असं वाटलं तरी पण असं जरी वाटलं तर माया कार्य असतं ते युगपत असतं, त्याच्यात देशकाल नाही, त्यात कार्यकारण भावना, ते सगळं लटक आहे. ते मायाचं कार्य म्हणजे की सगळे लटक आहे. पंचमहाभूत आता समजा सांगायचा मुद्दा गुरुजींनी सांगितलं होतं इथं. आता तुमच्या महाराष्ट्रातले लोक वेगळे, मद्रासचे लोक वेगळे, गुजरातचे लोक इकडचे वेगळे, इंग्लंड लोक तिकडचे वेगळे. गोष्ट इथपर्यंत तुम्ही आलात. आता इथपर्यंत आलात ना, तुम्हाला वेगळं वाटतं की नाही. गोरख वेगळा, मद्रास काळे वेगळे, महाराष्ट्र काळे सावळे वेगळे, तिकडचे वेगळे, असं वाटतं ना. इथपर्यंत तुम्ही आलात, आता पुढे चला. हे सगळं पंचमहाभूतच आहे का नाही. हे चला आता क्रमून जायचं बरं का. बरं, हे सगळं पंचमहाभूतच. कोणत्याही देशातल्या कोणत्या बाहेरच्या माणसाच्या शरीरामध्ये पंचमहाभूताचं शरीर आहे का नाही. हां, अरे स्वर्गातलं सुद्धा पंचमहाभूताचं शरीर आहे. त्रिभुवन पंचमहाभूत इथपर्यंत. पण ही पंचमहाभूताचं कुठं, हे देशकाल, कल्पित देशकाल. आणि कल्पित देशकालची मायाही कल्पित. मग कल्पित माया तिचं कार्य कल्पित आहे. कुठलाही जर पदार्थ असला तर खोटाच आहे ना. याला दुसरं उदाहरण सांगू आम्हाला, एक थोडं गुरुजी सांगू. कोणत्या देशातला माणूस मेला नाही. ब्रिटिश मरत नाहीत ना त्या देशातले लोक. हां, गुजरातचे लोक मरत नाहीत ना, कोण मरत नाही. आणि मरलं हा भ्रम आहे झालं. हां, कोण जगलंय. अरे जगायचं मरत नाही, हे नुसतं तुझं स्वप्नाचं बाजार झालं. तुझं स्वरूप तुला कळलं नाही म्हणून सगळं तो इंग्लंड देश वेगळा, गुजरात वेगळा, महाराष्ट्र वेगळा, मद्रास वेगळा, हे नुसतं भ्रमातला बाजार आहे झालं. हे अज्ञानामुळे तुला परिच्छिन्न वाटायला लागलं. हे अज्ञानाचे मोठे इंद्रजाल आहे. आणि त्याने तुला भेदबुद्धी दाखवून, नाना प्रकारचे विकार दाखवून तुला तिथं त्या मायाने हाडू देण्यात झालं. पण साधूंच्या दृष्टीने जर पाहिलं काय नाही, हे सगळं लटका घेऊन सर्व संसार. म्हणून ना देशकाल असो काय असो, हे सगळं कसं आहे, त्यांच्या मानाचं काही
मधुसूदन स्वामींचं असं म्हणणं आहे का मांडले का असं नाही, असं एक क्रम दाखवला कळण्या करावं वास्तविक ते सगळं व्यवस्थ आहे आणि व्यवस्थामध्ये कार्यकारण असतं. याला दृष्टांत त्याला असतात. मुलगा आणि बाप स्वप्नामध्ये युगपत असल्यामुळे त्याच्या जन्यजनक भावना तसं जगाला काहीच कारण नाही. तर नाही काय कल्पना नाही झालं आणि कल्पना ही गमतीचा खेळ वस्तू. म्हणून कल्पनेपासून कल्पनेला जो ठेवा त्याने पडे गो अन्याने हरे. अरे कल्पनेपासून जो ठेवला तुम्ही जिथे सत्यच होते त्याच्यामुळे हरी कळा ना खरं सुख कळा. कल्पनेपासून कल्पनेला जो ठेवा त्याने पडे गो अन्याने हरे. आता कल्पनेपासून तुम्ही ठेवा काय केला की जगातील लेकरं बाळं पैसा काही ठेवलं पण त्याने पडे गोवा त्याच्यामुळे तुम्ही गोवा मग फासा पडला नेणे हरी म्हणजे खरंच सुख कळला नाही. हां काय लिहितं आहे साधूच वाक्य कल्पनेपासून कल्पनेला जो ठेवा त्याने पडे गोवा नेणे हरी. ते गोवा तुम्ही जिथं सुखाचं ठिकाण मानलं तिथं तुम्ही मानल्यामुळं मोहरूपी गोवा पडलं आणि खरंच सुख कळलं नाही. मग कशामुळे कल्पनेमुळे. मग ही कल्पनेनं तुम्ही माझं म्हणतात का नाही हे सगळं माझं म्हणतात का. आता तुमचं आहे का पंचमहाभूतच आहे एक बरं पंचमहाभूतच आहे का आयुर्वेदरूपी स्वप्नाचं आहे. आयुर्वेदरूपी स्वप्नाचं आहे. आयुर्वेदरूपी स्वप्न तुम्ही दुःख आहेत म्हणून सांगायला लागलं का आयुर्वेद तरी आहे. मग कसं असं एकटं तूच एक आदित्य वस्तू पाहिजे आणि दुसरे काही नाही. एक अद्वैत चेतन तुझं स्वरूपच आहे दुसरी वस्तूच नाही हे सिद्धांत आहे. पण हे कळत नसल्यामुळे साधू संतांनी प्रसंगप्राप्त एक क्रमाने सांगितले गेले झालं. म्हणून मधुसूदन स्वामींनी जरी देशकाल मानला जरी पंचमहाभूत मानले जरी परपंच मानलं तरी मायाचं कार्य आहे. माया अधिष्ठान चेतन आहे. चेतनाचं उपाधी ही विवर्त आहे म्हणून विवर्त पदार्थ कार्यकारण भाव नसतो झालं ते वाटता येत झालं असं त्यांचं म्हणणं आहे. बस ना कुंडली. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. वेदांत कळणं फार वेगळं आहे. वेदांत असं कोणाला कळत कोणाला गुरुसारखं झालं म्हणून शुक दत्त कपी हरीचे जाणं हरी झाले. ब्रह्म सांगतेच असतात पण त्याच्यामध्ये काही चमत्काराला तुम्ही साधवत असेल कुठं एक असं दंतकथा आहे का काय का तुकोबाराच्या अंगात सगळे कापूसच निघालं म्हणते. ती काय देव आहे का ते चमत्कार आहे रे. म्हणलं ज्ञानोबाराने भिन चालवलं करून सांगत चमत्कार आहे. ज्ञानोबाराच्या मांडीत चालवतात एवढंच चमत्कार. पण अमृत अनुभव लिहिला आणि अमृत अनुभव कोणाला कळला आहे आणि अमृत अनुभव ज्याला कळला त्याला ज्ञानोबर आहे कळलं. बाकीचं भावनिक ते बरोबर आहे भावनेच्या दृष्टीने ते बरोबर तो वस्तुस्थिती वेगळी. वेदांतावरती कार्यकारण भाव जर नाही कळलं कार्यकारण भाव नाही असं जर कळलं तरच वेदांत आहे. युगपत म्हणजे कार्यकारण भाव नाही स्मरण नाही देशकाल नाही पण ती माया अशी कदागा अशी ढालगज आहे. त्याची एक ढालगज निर्माण झाली ती करते आणि मी का केलं म्हणते. तसं तू साक्षी आहेस तो जे समोर संकल्प होतं ते तुला कळू देत नाही आणि ते संकल्प तुला कोणकडे नेऊन टाकतं तो बघ आता ते सुधरू देतो का. संकल्प म्हणून तुम्ही काय केलं आणि केलं त्याने गती अधोगती मनाच्या आधी गतीला नेत असेल तरी आणि अधोगतीला नेत असेल तरी आणि मन तर म्हणते नपोषक आहे. माऊली म्हणते मनही असून नपोषक ते इंडिया तिन्ही लोक मन नपोषक मग सत्वही नाही पण तिन्ही लोकात सर्वत आहे. मग हे तर मायाचं कार्य आहे हरिदाचं कार्य आहे. म्हणून तर अगोदर माया पंचमहाभूत देश पंचमहाभूताचं शरीर त्याच्यामध्ये मग मन हे सगळं चालू आणि सगळं लट्टिका व्यवहार आहे. मग आता बड्डे कोणाचा
पुण्यतिथी कोणाची, पक्ष कोणाचे, हे सगळं कळून व्यवहार चुकायचं नसतो. आणि व्यवहार चुकत नाही खरं कळणारा. विधीचे पाळीत ना, पण त्याचा अभिमान नाही. एकदा काय झालं, भोसले महाराज यांची कुर्ती आणि हिडशीला अनुराय लक्ष्मी माता त्याची स्थापना. मग त्याच्या वेळेस ग्रस्त आश्रमी लोक लागते त्यांच्या पूजाला. आबा बसले होते. मला हिचा प्रपंचिक जोडीला किंवा महाराज म्हणजे नवरा बायकोची. मग तुम्हाला नाही आली, मग एक म्हणजे उठलो, भेटलं बाबा बसले. मग मला बसविलं, पुन्हा मला उठा म्हणते. नाही बरोबर विधी तिथे त्यांच्याने आपला सामान झाला. दुसरं असं तर हां समजत वेगळं आहे. जे समजूत पक्की तो आचारात पण चुकत नाही सर. काय कसं म्हणून ऐका रे, साधूचं ऐका म्हणजे कळत असतं. दुसऱ्याचं ऐकलं नुसतं दुःखाचा बाजार आहे. दुःखाचा बाजार आहे. पिसळलेले कुत्रे बाकीचे सगळे जीव नुसतं पळायचं. बैसलो जयावरून सायराट ते जाय, खिडकीचा खूप खुटत जातं. आधार नाही कोणी बाजू आहे. टी व्हीवरचं कळत तरच कळत. तर काही प्रसंग ईश्वर सृष्टी मानावी लागते, पण बंधनाला कारण जीवसृष्टी मानावी लागते. ईश्वर सृष्टी नाही, जीव सृष्टी नाही, नुसतं अज्ञान काय. म्हणून कळायला सोपा, पण बांधायला हवं. साधूच्या शब्दशक्ती आहे ना म्हणून कळत. साधूच्या शब्दशक्ती आहे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे म्हणून कळतं तुम्हाला. पण ते कळलेलं टिकणे करता तुम्हाला अधिकार लागतो. नाही खडकी द्यायची गोष्टी असं. आणि अधिकार म्हणजे काय साधूंचा विचार आहे, त्याचा सिद्धांत काय आहे हे कळण्याची ओढ असावी. म्हणजे मग कळेल साधू लिहिलंय काय बरं. आणि त्यांच्या शब्द त्यांचे ते कळून देतात. अभंगाच्या वाक्यानेच अभंग कळतो आणि त्या बुद्धीतच शक्ती येते. त्या साधूच्या वाङ्मयानेच अंतःकरण शुद्ध होतं. साधूच्या वाङ्मयानेच अर्थ कळतो. बरं, अगोदर शब्द का अगोदर विचार करणारा? अगोदर शब्द नंतर त्याचा विचार करणार. मग त्याचा विचार करणार सर्व नाही काय? साधू संत एक सोडले तर बाकी विचार करणार, शास्त्र अध्ययन करणार सर्व नाहीत का? ज्याच्या हातून जे कार्य केलं तो त्याचा पूर्ण ज्ञान असतो. आता तुम्ही अभंग लिहिलेत का? मग अभंग लिहिणारे वेदमूर्ती तुकोबार आहे आणि त्यांनी लिहिलं त्यांना बघ कळणार. पण तुम्ही त्या अभंगाचा विचार सात्विकपणाने करा म्हणजे त्याच्यावर कळत. विद्वत्तेनं कळत नाही. काहीच कळत. भक्ती कळना, कर्म कळना. हो बेगड्याची भावली आबर सावली. हो ना, पण बेगड्याची भावली कुठे सांग ना. अरे ही दिसते ती बेगड्याची भावली आहे. आबर सावली ही वाडा, ही किल्ले, हे आबर सावले. हो, साताळे दामोदर आबर सावले. कळते का? तुम्ही पुढेच बोट करता. तुमच्याकडे काय
म्हणजे गुरुजींनी मठ नाही बांधला, शिष्य नाही केले, समाधी नाही बांधली, नुसतं ज्ञानदान पारायण, ज्ञानामध्ये पारंगत, तो साखरे संप्रदाय. ह्याच्या आधी आम्ही ह्याच्यात नाही म्हणायला लावलं का तुला? ऋषीमुनी आहेत ना. मग व्यासाच्या खुणा, द्वारकेचा राणा, पांडव घरी का, दुसरीकडे दुर्योधनाच घरी का नाही? त्याचे 16 शक्य होत नाही, मग तिथं का नाही? पांडव घरी का? काय करा, सेवा करा, भगवंताचा विचार करा, तुमचा विचार करा, जन्म सार्थक करा, याशिवाय सार्थक नाही. जन्माचे सार्थक विठ्ठलाची एक देखील. गौरवांचं सार्थक कशामध्ये, योग्य कल्याण कशामध्ये, खरं सुख कशामध्ये, जन्मालाचे सार्थक विठ्ठलाची एक. पण जीव असा सार्थक कुठे समजतो. आम्ही इकडे तिकडे काय फिरतो, ही एक काय साधूचं वर त्याच्याकडे इकडे तिकडे, पण ते बी सांगतो ना. मग तलवार आणि म्यान असं नुसतं, तलवारी नाही जमत, नुसतं म्यान बी नाही जमत. नुसती तलवार असले तरी गंज, नुसतं म्यान असलं तरी काय उपयोग होणार. तलवार आणि म्यान. देव आहे, पण देव कुठे आहे? भक्त दृष्टीच्या क्षेत्रात, भक्त दृष्टीच्या साक्षात्कारात, पण खरा देव कुठे? तुका म्हणे तूच खरा देवच. बरे देव तुका म्हणे खरे तुम्ही, खरे देव तुम्ही आहेत. कळलं असं म्हणजे कळू, हेच ऐकायला हेच करा बस. नाही कळलं तरी काही वायर जागा नाही, हेच ऐका. उगजनचं कथा वायर तर कथा सांडे मार्ग. हां, तिला सांगा हे फार चोखोबाराच्या बहिणीचं सांग. वहिनी उघडादार हाकामध्ये, वहिनी उघडादार हाकामध्ये असं. हो हो, चोखोबारा गेलं वारीला आणि हे बघून त्यांनी घेतलं बहिणीचं. बाई झोपलं होती ते, बहिणी उघडा मी आले. ते बी सगळे घेऊन आले, सुकडवडा अडकवडा काय का असेल ते. वहिनी हे ठेवा दे, आता तुला काही काम आहे का नाही रे? कोणाचं बाळणपण करतो, कोणाचं धुणं धुतो, कोणाचं हुंडी भरतो. हां, त्याला कामच नाही, हे सांगितलं काय? त्याला कुठं ऊस खांदायचं आहे का गट काढायचं आहे, करतो आपलं काम. कोणाचे काय, कोणाचं इथं पाणी भरतो, कोणाला शेले विणू लागतो, कोणाला दळू लागतो.
काय करतो आणि पुन्हा काही करीत नाही. अरे वा, खेळ खेळ पण जाई नाही सापडे तो खेळामध्ये शाळा आहे. खेळ ही दोन का काय खेळ आहे तो सांगतो ऐकते जाणं. तो का म्हणे नट गहू भोगून ब्रह्मचारी. अरे कृष्णा, अरे ते यमुनीला पाणी आलंय, दुरास उपाशी आहे, पलीकडे जायचं ना, मग सांगा ना त्यांना बाळ ब्रह्मचारी कृष्ण म्हणून. चांगलं झालं. अरे म्हणा सांगा. गेले यमुना वाट गेले तिकडे. दुरासनी 60,000 शिष्य, 60,000 खंडी दुरासाला खायला अन्न लागत होतं. आणि एका शिष्याला एक खंडी. इतकं अन्न खाल्लं. पुन्हा आले परत यमुना दूध झाली. पुन्हा ऋषीकडे गेले. दुरास म्हणजे दुरास ऋषीवरी असंच आहे. तुम्ही आलाच कसे म्हणजे कृष्ण असं असं म्हणलं. हां असं का? बरोबर सांगा ना मग तुम्ही त्याला. दुरास 7 खंडे अन्न खाऊन उपवासी सांगा त्यांना. कमाल झालं म्हणजे यांची. ही बोलतोय ह्या बोलतोय काम तर होत आहे. बघ आल्या येऊन माय रोज म्हणता इतका अन्न खाऊन मी उपवासी वाट दिलं काय वर मग इथं माझ्या गुरुने सांगा. अरे साक्षी भावाने व्यवहार केलं ही स्थिती आहे आजही. ती तुम्ही साक्षी आहात, तुम्ही ज्ञानस्वरूप आहेत, तुम्ही सुखस्वरूप आहेत, असे तुमचं स्वरूप आहे. त्याला उपाधीचा व्यवहारचा काही संबंध नसतो झाला. ब्रह्म व्यक्तीचं काम आपलं. आपण सेवा करीत करावं, सद्विचार ऐकावा, सत्शास्त्र ऐकावं, वाङ्मय वाचावं, हे करावं. आणि ते करता करता त्यांची कृपा होती, शास्त्राची कृपा होती. एकच प्रपंचाचा एकच आढाव. तुम्हाला कधी सुख नाही प्रपंच ही त्याचा आढावच आहे. असं करू पैसा तुझं कोणी सांगा किंवा त्याने येऊन सुख नाही. लाईट नाही का? टाका बाहेरची टाका. बघा असलं त्याने देवा लावा. बॅटरी बघा माझी काढा. अरे रामकृष्ण आहे. चालूच आहे का रे? अरे वा. ते म्हणते का विचार सागर सांगतात का कथा सांगतात असं ऐकणार म्हणते ना. बरोबर नाही सांगतात म्हणते काही लोक. नाही तर नाही बरोबर नाही तर काय बरोबर लागतं. तुम्ही नका ऐकू. साखरे महाराज नेहमी अभंग असते. हां साखरे महाराजांचं कीर्तनाचा हां. अभंग दाता तोची एक जाणं. हो नारायण बरोबर. आणि काय नाशा आणि काय शिल्लक न सरी आहे जाय यावेळी त्या काकडून हे झालं. तुका म्हणे उरी नुरी. हां तुका म्हणे उरी नुरी. तुका म्हणे काय राज्यात कार्य दोन्ही नाही. पण यावेळी त्या काकडून येते जे जायचं सोपं म्हणजे जे ज्ञान सांगतात ते. बाकी कर्मण चालायचं पण चेतन तोच आहे. कोणी करतं ह्याच्यावर कीर्तन? साखरे महाराज. कोणचे? किसन महाराज साखरे. कुठे करतं? आपल्या संस्थेमध्ये कुंभारगुरी संस्थेत. असं काय ते त्या संबंधाने कुंभार गुरुच्या संबंधाने. हां. आता कुंभार गुरुची बैठक काय असेल ती असेल. पण मी जात येत होतो. आता त्यांच्या अंतर बैठकीचं आपल्याला काय कळायचं. पण बाहेरून एवढं त्यांचे काही विचारसरणी आढळत नव्हते. शांत राहायचं होतं. बोलत नसतं काही नाही नुसतं शांत राहायचं.
आणि काय त्यांचे त्यांना माहीत असेल. माझं कीर्तन पंडित महाराजांनी ठरवलं भाऊ मी काय कीर्तन कधी तर पण ती म्हणजे महाराज कीर्तन करा म्हणतात केलं कीर्तन. त्यावेळेस नारायण डॉक्टर गोटले महाराज सगळे चालते आणि ते त्यावेळेस त्या खाली होते तेव्हा धर्मशाळेत नव्हते. हां मंदिराकडे गोरोबा मंदिराकडे बरोबर काका बंद